महाभारत घडण्याआधी पांडवांना 13 वर्ष वनवास भोगावा लागला. त्या वनवासात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. अनेक साधू संतांची भेट झाली, अनेक नवीन गोष्टींची शिकवण मिळाली. याच सर्व गोष्टींचा फायदा त्यांना युद्धाप्रसंगी झाला. जर आपल्याही आयुष्यात संकट, प्रश्न, समस्या येत असतील तर त्यातून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. त्याच गोष्टी आपल्याला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील. ज्याप्रमाणे रामायणात आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श पत्नी, आदर्श भाऊ अशी सगळीच आदर्श नाती पाहायला मिळतात, या उलट महाभारतात नात्यामधील कपट, क्लेश, मत्सर अशा विविध छटा दिसतात. आपलं आयुष्य महाभारतासारखंच आहे. मग यातून आपल्याला कोणत्या गोष्टी शिकता येईल हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. चांगली संगत. कौरव वाईट होते, अधर्मी होते, पांडवांचा मत्सर करणारे देखील होते. परंतु कितीही झालं तरी ते पांडवांचे भाऊ होते. ते त्यांच्या वाईटावर टपले नव्हते. त्यांच्याबद्दल फक्त असूया कौरवांच्या मनात होती. त्या असूयेला उग्र स्वरूप प्राप्त झालं ते शकुनी मामांमुळे. त्या दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीनं कौरवांच्या मनात विष कालवलं आणि आपल्याच चुलत भावंडांना नामोहरम करण्यासाठी डावपेच रचले. त्यामुळे कौरवांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि पांडवांना नामशेष करण्याच्या नादात त्यांचंच अस्तित्व मिटून गेलं. तेच पांडव मात्र श्रीकृष्णाच्या सानिध्यात होते. श्रीकृष्णांकडून त्यांना प्रेम, मैत्री, बंधुत्व, शासन, धर्म, नीतीचे धडे मिळाले. त्यांच्या सहवासात राहिलेले 5 पांडव 100 कौरवांना पुरून उरले. म्हणून आपली संगत चांगली असेल तर आपणही आयुष्यभर चांगलेच काम करत राहू. आयुष्यात शकुनी मामा न येता श्रीकृष्णाला आणण्याचा प्रयत्न करावा, तरच आपलं आयुष्य आनंद आणि सुखमय होईल. याचबरोबर आपल्याला भावनिक होता कामा नये. भावूक असणं चांगलं, पण गरजेपेक्षा जास्त भावूक होणं चांगलं नाही. भावनिक व्यक्तीचा कोणीही फायदा घेऊ शकतो. धृतराष्ट्र चांगला राजा, चांगला पती आणि चांगला पिता होता. परंतु पुत्रप्रेमात आधीच अंध असलेला धृतराष्ट्र प्रेमातही अंध झाला. अधर्माची साथ देऊ लागला. धृतराष्ट्राने भावूक न होता वेळीच मुलांची कानउघडणी केली असती तर महाभारत घडलं नसतं. कौरव मेले नसते, त्यांचा वंश निर्वंश झाला नसता. म्हणून निर्णयाच्या क्षणी भावनिक होऊ नका, अन्यथा मोठी किंमत मोजावी लागू शकते. शिवाय कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भ्रुमा ते सांगोत स्वकर्मणी. याचा अर्थ असा की तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही. म्हणून तुझं कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको, कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. याचा अर्थ असा की मनुष्यानं भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावं. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतलं तरच भविष्यात सुफल प्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणं शक्य होऊ शकतं. याचबरोबर कोणाचाही द्वेष करू नका. असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही. याचबरोबर शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. याचा अर्थ असा की एखादं कार्य मनाप्रमाणे पार पाडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशानं चूक होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय आपलं कार्य यशस्वी ठरलं म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. याचबरोबर कर्म करणं अत्यावश्यक. कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही, कारण मनुष्य नैसर्गिक गुणांमुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे. याचा अर्थ असा आहे की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बाधिल आहे. प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असतं. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणं हे उपयुक्त ठरतं. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात. पर्यायानं सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो. याचबरोबर संयम आणि नियंत्रणही आवश्यक आहे. मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखा भासवत असतो, मात्र मनातून तो त्याचंच चिंतन करत असतो किंवा त्याविषयी विचार करत असतो. याचा अर्थ असा की दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचं म्हटलं जातं.
खऱ्या अर्थानं इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियावर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणं. असं केल्यानं समाधान, खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेता येणं शक्य होतं. शिवाय श्रद्धा, सबुरी आणि विश्वास ठेवायला हवा. एता विभूती योग च मम यो वेत्ती तत्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशय. भावार्थ असा, जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचं आणि योगशक्तीचं तत्व जाणतो तोच निश्चल भक्तियोगयुक्त होतो. त्यात कोणतीही शंका नाही. याचा अर्थ असा की जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचं कधीच वाईट होऊ देत नाही. गीतेतील या गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर महाभारतातून काही गोष्टी सुद्धा शिकायला हव्या. यात युधिष्ठिराप्रमाणे जुगार खेळू नये, द्रौपदीसारखं नको त्या ठिकाणी हसू नये, कर्णासारखे दुष्टांचे उपकार घेऊ नये, दुःशासनानं केला तसा कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये, भीष्म पितामहासारखं चुकीच्या प्रतिज्ञेत अडकू नये, द्रोणाचार्याप्रमाणे अर्धसत्यावर विश्वास ठेवू नये, पांडूप्रमाणे काम भावनेच्या आहारी जाऊ नये, गांधारीसारखं अंधाचं अनुकरण करू नये, कुंतीप्रमाणे अनुचित प्रयोग करू नये, दुर्योधनासारखा विनाशकारी हट्ट धरू नये, धृतराष्ट्राप्रमाणे पुत्रप्रेमात आंधळं होऊ नये, अश्वत्थामाप्रमाणे अनियंत्रित होऊ नये, शल्यसारख्या नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तींची संगत धरू नये, परीक्षितासारखं रागाच्या भरात चुकीचं काम करू नये, अश्वत्थामाप्रमाणे अनियंत्रित सुद्धा होऊ नये. मात्र महाभारतातील 5 कामं आवर्जून करावी. अर्जुनाप्रमाणे जीवनाची दोरी भगवंताच्या हातात सोपवावी. घटोत्कचाप्रमाणे धर्मकार्यात आनंदानं बलिदान द्यावं. विदुराप्रमाणे स्पष्ट बोलणारे शुभचिंतक बनावं. अभिमन्यूप्रमाणे वीर बनावं आणि श्रीकृष्णाप्रमाणे धर्माची साथ द्यावी. हजारो वर्ष लोटली तरी गीताज्ञानाची महती, उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाही. कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचं दिसून येतं. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील अत्यंत उपयुक्त काही उपदेश, गीतेतील शिकवण ही कालातीत असून आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटतं याची प्रचिती अनेकांना येते. म्हणून गीतेतील आणि महाभारतातील ज्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे त्यांचं अनुसरण नक्की करावं. या सर्व गोष्टींचा सार एकच. एखाद्यावर अधर्म आणि अत्याचार होत असताना जी लोक डोकं खाली घालून बसतात त्यांची डोकी एक दिवस धडा वेगळी होतात. आपल्या जीवनाची दिशा या गोष्टीवर अवलंबून असते की आपला सल्लागार कोण आहे. दुर्योधन शकुनी मामाचा सल्ला घेत असे आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाचा. गीतेतील ज्ञानाचा जगाला विसर पडलाय, म्हणूनच जगात अजूनही महाभारत सुरू आहे असं म्हणतात. मात्र लक्षात ठेवायला हवं की वाईट लोक फक्त समजावून सांगितल्यानं नीट वागले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिलं नसतं. मैदानातून पळ काढून कोणतंही युद्ध जिंकता येत नसतं. लढावं लागतं, कधी आपल्याच लोकांशी, कधी परक्यांशी, तर कधी स्वतःशी. तुम्ही गीतेतील आणि महाभारतातील कोणत्या गोष्टी शिकलात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.